नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गोड लोणचं बनवूया, चमचमीत असं. आणि खूप मसाले नाही आहे, जे घरामध्ये आहे तेच मसाले आहे. हे मी 1.5 किलोचं लोणचं बनवलेलं आहे. 1.5 किलो कैरी घेतली ते. आणि मला माझ्या मैत्रिणीने गावरान कैरी आणून दिल्या होत्या. हे आमच्याकडे शक्यतो गावरान कैरीचंच लोणचं बनवलं जातं. ते बाजारात जे मी ते कलमी आंबे वगैरे त्याचं नाही बनवत, कारण हे थोडंसं आंबट असते आणि ही गावरान कैरी असते. ही खूप मोठी नसते, मध्यम आकाराची असते. तर हे मी मध्यम आकाराचे 10 ते 15 कैऱ्या घेतल्या. फोडल्यानंतर मी वजन केलं तर 1.5 किलो फोडी भरल्या माझ्या. छान स्वच्छ धुवून पुसून घेतले मी ते कैरी. आणि हे फोडलेली कैरी 2 तास उन्हात वाळत घातली. आता आपण मसाल्याची तयारी करून घ्या. हे 2 तास आपण उन्हामध्ये असंच ठेवूया. एक कॉटनच्या कपड्यावर पातळसर वाळू घालून ठेवायचं. तर मी हे 25-30 कपूर चिनी घेतली, 10-15 लवंग, 10-15 मिरे आणि 5-6 हिरवी विलायची घेतली आहे. एक वाटीभर धणे घेतले. छोटी वाटीचं प्रमाण एकसारखंच आहे सगळं. 1 वाटी धणे, 1 वाटी मोहरी, 1 वाटी बडीशोप आणि 1 ते 1.5 चमचा कलोंजी घेतलेली आहे. आता हे मसाले आपण सगळे थोडेसे भाजून घेणार आहोत आणि आपण याच्यामध्ये मोहरीची डाळसुद्धा वापरणार आहोत. आता हे सगळे मसाले तुम्हाला जे दाखवले ते सगळे आपण थोडेसे भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. छान भाजले गेले बघू शकता तुम्ही. आता आपण हे थंड करायला एका प्लेटमध्ये ठेवूया आणि आपण मोहरीची डाळसुद्धा त्याच पॅनमध्ये थोडीशी गरम करून घेऊया आणि ती तशीच बाजूला ठेवूया. आता हे मसाले थंड झाले, हे आपण मिक्सरमधून थोडेसे जाडसर भरडून घेऊया. खूप बारीकही नाही करायचे आणि खूप जाडही नाही ठेवायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडे बारीक केले तरी चालते. बघू शकता, तुम्हाला दाखवते मी, थोडेसे जाडसरच आहे. तर हे गोड लोणच्याचा मसाला थोडासा वेगळा आहे. हे आपण थोडीशी गरम करून घेतली मोहरीची डाळ, ती पण ह्या मसाल्यामध्ये टाकून ठेवली. आणि जे तुम्हाला वाटी दाखवली मी त्या वाटीने मी हे 3 वाटी तेल घेतलं. तर हे सिल्वर ड्रॉप तेल आहे आणि हे सूर्यफूल तेल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही तेल वापरू शकता. करडईचं वापरू शकता किंवा तुमच्या भागामध्ये मोहरीचं तेल वापरत असाल तर ते सुद्धा वापरू शकता. आता तेल मी गरम करून थंड करायला ठेवलं. तर हे 125 ग्रॅम मी मीठ घेतलं. आपला पोहे खायचा चमचा, त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घेतलं. आणि तिखट हे घेतलं मी, हे मोठा चमचा वापरलेला. 2 चमचे लाल तिखट घेतलं आणि 1 चमचा हळद घेतली. तर हे मी हळद आणि तिखट हे मोठ्या चमच्याने घेतलं. छान सगळं एकत्र करून घेतला मसाला. आता हे तेल थोडंसं कोमट आहे, तर हे मसाल्यामध्ये आपण घालून घेऊया. तर अंदाजे 125 ग्रॅम तेल आहे माझं, 125 ग्रॅम मीठ आहे. प्रमाण अगदी योग्य आहे. 400 ग्रॅम गूळ आहे. 1.5 किलो कैरीसाठी हे मसाल्याचं प्रमाण योग्य आहे. तर मसाला छान तेल मिक्स करून थंड होऊ दिला. त्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घातला. गूळ छान मिक्स करून घ्यायचा. शक्यतो गूळ किसून घ्या किंवा तुम्ही बारीक फोडून घेतला तरीसुद्धा चालते. ही छोटी वाटी आहे, याच वाटीचं प्रमाण आहे आणि याच वाटीने मी 3 वाटी तेलसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं. आता आपण जी कैरी उन्हामध्ये वाळत घातली, 1.5 किलो आहे, हे फोडलेली कैरीचं वजन भरलेलं आहे माझं. छान छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या मी. आता आपण जे मसाला थंड झाला त्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला. त्यानंतर ह्या सगळ्या फोडी आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे याच टोपल्यामध्ये मी 2 ते 3 दिवस ठेवणार आहे, कारण गूळ घातलेला आहे आणि मीठ पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे याला पाणी सुटणार आहे. तर आपण बर्नीमध्ये लगेच जर भरलं तर मग आपल्याला व्यवस्थित हलवता येत नाही. त्यामुळं असं टोपल्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवायचं 2-3 दिवस. तुम्ही बघू शकता. आणि सारखं हलवत राहायचं. आता त्याच्यावर एक पातळ कपडा ठेवायचा. दिवसभर एक पातळ कपडा ठेवायचा. रात्रीनंतर एखादा ताट झाकण ठेवलं तरीसुद्धा चालते. तर हे मी 2-3 दिवस असंच ठेवणार आहे आणि रोज याला दिवसातून 2 वेळा हलवून घ्यायचं, खालीवर करत राहायचं. बघू शकता, मिठाचं हे पाणी सुटलं आणि गूळ घातलेलं आहे त्याचंसुद्धा पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे 2 ते 3 दिवस मी असंच टोपल्यामध्ये झाकून ठेवलं. आता आपण ही बरणी मी छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतली. आता हे तवा गरम करायला ठेवला, त्यावरती मी अर्धा चमचा हिंग घातला. हिंगाचा धूर देऊन घ्यायचा बरणीला, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. आता आपण हे जे लोणचं मिक्स करून ठेवलं ते ह्या धूर देऊन घेतला बरणीला. ह्या बरणीमध्ये भरून घेऊया आणि शक्यतो सकाळी उठल्याबरोबर ते हलवायचं. संध्याकाळच्या वेळेस नाही हलवायचं, कारण खूप बारीक किडे वगैरे असतात. तर एखादा किडा वगैरे गेला तर हे लोणचं खराब होऊ शकतं.
तर व्यवस्थित जर काळजी घेतली, आता आपण हे जे भांडे वापरले याला कुठेही पाणी नाही पाहिजे, छान स्वच्छ कोरडे करून घ्यायचे. लोणचं घालताना कधीही कोरडे भांडे घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ करून. तर याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली लोणच्याची तर हे 2 वर्षसुद्धा छान टिकते हे लोणचं. तर हे मी 1.5 किलोचं लोणचं घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे हे आंबट गोड लोणचं. तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये नेऊ शकता. तुम्ही साधं लोणचं पोळी खाल्ली तरीसुद्धा हे आपलं छान चवीला लागते. आणि असा कपडा बांधून ठेवायचा. हे कपडा मी एखादा महिनाभर असंच ठेवणार आहे आणि रोज सकाळी हे लोणचं खालीवर करणार आहे. तर तुम्हाला हे जर ही माझी लोणच्याची रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. घरात तुमच्या सगळ्यांना आवडेल. धन्यवाद.